ह्याच विश्वासाच्या आशावादी लहरी वातावरणामध्ये मिसळतात आणि आपलं आयुष्य आणखी सुखमय करण्याचा प्रयत्न करतात. आयुष्याच्या पायरीवर हे महत्त्वाचं ठरतं की देवासमोर बसून प्रार्थनेतून मागणी कोणत्या गोष्टीची घालावी. अनेक ग्रंथ आपल्याला काय सांगतात, आपल्यावर काय संस्कार करतात की दैवी शक्तीचा वापर कसा करावा किंवा देवाजवळ काय मागावे. मग देवाजवळ मागताना आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी मिळवण्याची ताकद, स्वतःला शोधण्याची कल्पना, या धकाधकीच्या वातावरणात गरजेची असलेली शांतता, चांगले कर्म करण्याच्या वाटा, इतरांना समजून घेण्याची कुवत, स्वतःवर प्रेम करता करता देवाशी एकरूप होण्याची भावना, मनाने आजारी असलेल्या, सतत गोंधळात असलेल्या, सतत राग द्वेष या भावना मनी ठेवणाऱ्या माणसांना ताकद देण्याची मागणी आणि ह्या सगळ्याच गोष्टींची मागणी प्रार्थनेद्वारे आपण